लोकप्रतिनिधी फिरत नाही, कुठे होते कोणी जात नाही, आमच्याकडे काय पेरलं काय उगवलं काही समजत नाही. लोक सरकार पैसे देणार का कोणती घोषणा नाही. उलट सरकारनं 3 हेक्टरची मर्यादा मदतीची 2 हेक्टर होणार. पीक विमा योजना जो मागच्या काळात 1 रुपया भरून तुम्हाला मिळत होता तो बंद केला. 4 ट्रिगर त्याच्यामध्ये होते. पीक विमा योजनेमध्ये ते 4 ट्रिगर बंद, खूप चांगले ट्रिगर होते. पेरलं आणि पाऊसच नाही पडला, नुकसान झालं शेतकऱ्याचं. बियाणं पेरलं उगवलं, पावसाचा खंड पडला, फटका बसला, पीक विमा मदत मिळत होती. त्याच्यामध्ये नॅचरल कॅलेमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली, कुठं अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, आमचं झालं त्या काळामध्ये नुकसान झालं, पीक विमा त्या ठिकाणी मदत मिळत होती. आता हे सगळे ट्रिगर बंद केले आणि एकच ट्रिगर ठेवला म्हणजे शेवटचा तो ट्रिगर म्हणजे पीक पाणी अहवालानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मदत मिळणार. आता पिकच नाही, सोयाबीन नाही, कापूस नाही, तूर नाही, आता कापणार काय, मदत मिळणार काय? ओला दुष्काळाच्या परिणाम आपण चालवलाय, पण याबद्दल सरकार बोलत नाही, मंत्री बोलत नाही, उपमुख्यमंत्री बोलत नाही, कोणी बोलत नाही. फक्त आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही एवढं सांगतात. आणि कोणतं वारं वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, यांना सोडणार नाही, त्यांना सोडणार नाही, अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी चालू आहे. आणि दुसरं एक सांगतात की विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. अरे ते कॉन्ट्रॅक्ट तिला आत्महत्या करणार, 2-3 लोक आत्महत्या करतात. 90,000 कोटी रुपये तुमचे लोकांचे मागचे द्यायचे. लाडक्या बहिणीचा मुद्दा ताईंनी या ठिकाणी मांडला, बहिणी त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडला, त्याच्या फळामध्ये जाणार. पीक कर्जमाफी सगळ्यांनी सांगितलं होतं द्यायला की पीक कर्जमाफी आम्ही केली. पीक कर्जमाफी हे आश्वासन दिलं होतं. त्यांना मला वाटतं जवळपास खायला दिला पाहिजे. त्यांना आठवणच देऊन राहिले. 1 वर्ष झाले आठवणी, तो कसा करणार, काय करणार? आणि म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला काहीतरी भूमिका त्या ठिकाणी ठेवावी लागेल. 1999 पासून आपण बरोबर आहोत. तिथं नरेशने सांगितले की आपण अनेक लोकांना घडवलं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे अध्यक्ष आपण केले, अनेक बाजार समिती लोकांना दिलं, राज्य पातळीवर दिलं, राष्ट्रीय पातळीवर दिलं. मी अनेक वेळ मागे सांगितलं आणि आजही सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता म्हणून मंडळी तुम्हाला जिल्हा परिषदचे पद तुम्हाला पाहायला मिळाले. जुन्या काळासाठीच्या चक्रा मारून मारून थकल्या असते, पण पद मात्र पडतात पडली. जा दिल्लीला उठली, जा उठली दिल्लीला का पद नव्हती म्हणून. कदाचित सदस्य झाले असते, कोणी पंचायत समिती सदस्य झाले असते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होऊ शकत नव्हते, सभापती होऊ शकत नव्हते, नगरपालिकेचे अध्यक्ष होऊ शकत नव्हते. काही ठिकाणी आपले खामगाव सारख्या ठिकाणी केवळ 3 नगरसेवक होते. आपला अध्यक्ष करून दाखवला नगरपालिकेचा. आमच्या दोनांना तर आमची ते इलेक्ट्रिक कुठे एकट्याच होते, एकट्याच होते. त्यांना आपण सभापती करून दाखवतो. हा चमत्कार केवळ माझ्या सांगण्यात आले की काँग्रेस पक्षाने घडवले. आणि सगळ्यात जास्त लाभार्थी जर कोण असेल, मोठा लाभार्थी कोण असेल तर तो मी. आणि 12 वर्ष मंत्रीला, 8 वर्ष राज्यमंत्री आणि 4-4.5 वर्ष कॅबिनेट, 2-3 राज्याचे. आणि म्हणून छोटी मला सांगायचं एवढ्यासाठी की बाबांनो, पक्षानं आपल्याला खूप दिलंय, तुम्हालाही खूप दिलं, मलाही खूप दिलं, सगळ्यांना खूप दिलं. आता याच्यावर उतराई व्हायचं की नाही? आणि उतराई केव्हा करायची असते? पक्ष अडचणीत असला, नेता अडचणीत असला, तेव्हा कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ती उतराई केली पाहिजे. सत्तेत असताना तर सगळेच गोळा होतात. आपण म्हणतो ना, गुळ असला की मुगळे आपोआप येतात. आता गुळ दुसरीकडे, त्यामुळे काही आपल्यातले मुगळे तिकडे गेले, तिकडे चिटकले. आणि मी एकदा खात्रीनं सांगतो की ती गुळाची फेरी जेव्हा संपन्न ते सगळीकडे सगळीकडे. काही लोक मला सांगून जातात, काही लोक अजूनही फोन करतात की तुमची वेळ आली की आम्ही तुमच्याकडे येऊ. त्यांना सांगतो की माझी वेळ आता केव्हा येणार. आणि
आणि माझी वेळ नाही आली तरी बाबांनो लक्षात ठेवा की तुमची वेळ मात्र मी नक्की आणल्याशिवाय राहणार.